पंडित मामा यांच्या माध्यमातून निपाणी भागामध्ये आंबेडकरी चळवळ कशा पद्धतीने केली पाहिजे आणि फक्त वर न सांगता घरामध्ये सुद्धा कशी राबवली पाहिजे हा त्यांचा जो उद्देश असतो तो समाजाच्या हिताचा आहे असं मला सांगणं गरजेचं वाटतं. या घराण्याशी माझा संबंध खरं तर महेशमुळे आला. मी सातत्यानं महेशमुळं कॉलेज जीवनामध्ये या घराण्यात येत होतो. मामा असतील, इथं मावशी असतील, सतीजा असतील, प्रमोददा असतील आणि या सगळ्या वेळेमध्ये प्रवीणदादा नेहमी काम करणारा माणूस. कधी बघल त्यावेळी त्याच्या तोंडावरती एक हास्य असणार, कधी आलास इतकं विचारणारा आणि आपापल्या कामामध्ये असणारा हा माणूस. आणि मोठा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर घरची जबाबदारी होती याची त्याला पूर्णपणे जाणीव होती. आणि मामा मला नेहमी म्हणतात की उर्वरित कालखंडामध्ये तो बोलायला सुद्धा शिकलेला होता, काव्य कविता म्हणत होता, बाबासाहेबांचे विचार सांगत होता. हे जे माणसाचं परिवर्तन आहे हे सर्वात महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. कारण ज्यावेळी गौतम बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारलं की ही नदी संत कशा पद्धतीने वाहते, त्यावेळी गौतम बुद्ध त्याला म्हणाले त्या नदीकडे पाहत राहा, त्या पाण्याकडे पाहत राहा. आणि ज्यावेळी तो पाहत राहिला त्यावेळी अचानक तिथे एक भोवरा निर्माण झाला. आणि भोवरा निर्माण झाल्यानंतर त्याला वाटलं आता नदी काय डुबून जाते काय, बुडते काय. पण पुन्हा तो पाहत राहिला आणि काही वेळानंतर तो भोवरा निघून गेला. त्यावेळी